तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असोत, पैशाची कमतरता, आजार, घरातील वाद, नोकरीतील अडथळे किंवा मनोकामना पूर्ण न होणे. स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत रोज हा एक अध्याय वाचला तर स्वामींची विशेष कृपा तुमच्यावर होते. असे अनेक भक्त सांगतात, श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना स्वामी कधीही व्यर्थ जाऊ देत नाहीत. स्वामी प्रकट दिनाचे महत्त्व. स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. या काळात केलेले नामस्मरण, जप, पारायण आणि प्रार्थना अनेक पटीने फळ देते, असे सांगितले जाते. स्वामी समर्थ नेहमी म्हणत, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." कोणता अध्याय वाचायचा? स्वामी समर्थांच्या पोथीतील कोणताही एक अध्याय किंवा श्री स्वामी चरित्रातील तुमचा आवडता अध्याय, परंतु शक्य असल्यास रोज तोच अध्याय वाचा. कारण सातत्यामुळे भक्तीची शक्ती वाढते आणि मन एकाग्र होते. वाचन कसे करावे? सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसा. दिवा आणि अगरबत्ती लावा. स्वामींचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ 11 किंवा 21 वेळा. नंतर शांतपणे अध्याय वाचा. घाई करू नका. मन लावून वाचा. प्रार्थना कशी करावी? अध्याय संपल्यानंतर डोळे बंद करून मनापासून बोला, "स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. माझ्या मनोकामना पूर्ण करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा." स्वामी शब्दापेक्षा भावना पाहतात. भक्तांचे अनुभव. अनेक भक्त सांगतात की उपाय केल्यानंतर अडलेली कामे पूर्ण झाली, घरातील वाद कमी झाले, आरोग्य सुधारले, आर्थिक अडचणी कमी झाल्या, मनाला शांतता मिळाली. स्वामींची कृपा झाली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. कोणते नियम पाळावेत? रोज शक्यतो एकाच वेळी वाचा. मध्ये खंड पडू देऊ नका. शुद्ध आणि सकारात्मक मन ठेवा. श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचे. वाचनापूर्वी मोबाईल वगैरे बाजूला ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामींना मोठी विधी किंवा खर्चिक पूजा नको असते. त्यांना हवी असते फक्त खरी भक्ती. मनापासून घेतलेले त्यांचे नाव आयुष्य बदलू शकते. भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान हवे असेल, तर आजपासूनच हा नियम सुरू करा. स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज एक हा अध्याय वाचा आणि स्वामींची कृपा स्वतः अनुभवा. चला, शेवटी सगळे मिळून एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब